जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे की पूर्वीची आई. पूर्वीची आई बघा, पूर्वी पण बायांना खूप त्रास होता. पूर्वीच्या काळात लग्न व्हायचं वयाच्या कमी वयामध्ये. पूर्वीची आई कशी राहायची याबद्दल आज आपण चिंतन ऐकणार आहे. मुलगी 13-14 वर्षाची झाली की तेव्हा विवाह होऊन जायचा आणि विवाह झाला की ते विवाही घरातले बघायचे, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, खानदानी आहे का, म्हणजे दिसायला नाही बघत होतं, घरानं बघायचे आणि त्यांचं लग्न व्हायचं. आता पूर्वीचा काळ, ना मिक्सर, ना लाईन, ना काही. तुम्हाला माहीत आहे सगळीकडची सारखी परिस्थिती होत्या. आणि अशा वेळेस तिला कांडण काढायचं, दळण दळायचं, पाट्यावर वाटायचं, घरातला सडा सारवण वगैरे पीठ दळायचं. ज्वारीचा याचा स्वयंपाक होता पूर्वीच्या काळामध्ये. आणि पूर्वीच्या बायांना सवय होती, माझ्यावर अत्याचार झाले तर मग हिच्यावर पण करायचे. आणि ती कमी वयाची मुलगी दररोज सासू पहाटे 3 वाजता उठवायची. कसं तरी आपलं हातपाय टोन धुतलं की लगेच सासवासुना दळण करायला बसायच्या. दिवस निघेपर्यंत दळण झालं पाहिजे, सडा टाकला पाहिजे, हे ते. तेल देखील राहायचं नाही. भूक लागून जायची, नाश्ता नव्हता. शिळी भाकरी चोरून खावं लागे, पाण्यासोबत, तिखटासोबत. असे उपासमार, कठीण परिस्थिती. आषाढी, तेव्हा पूर्वी लग्न मेमध्ये होऊन जायचे. आषाढीमध्ये येईन घ्यायला, आणि माहेर जवळ असलं तर मुलीला घ्यायला पाठवायचे, नाहीतर सासूबाई सांगायचे आमच्या बाजूच्या गावात आमच्या नातेवाईकांकडे पाठवून देतो. आणि ती मुलगी बिचारी रात्रभर कोणाकडे जायची. मग यायचं दिवाळी. आता पूर्वी शिक्षणही नव्हतं मुलींना. दिवाळीत यायची. दिवाळीत भाऊ येतो, आनंद व्हायचा, दिवाळी झाली, भाऊ येणार, भाऊ वडील, आणि मग ते घ्यायला यायचं. रात्रभर राहायचं, बैलबंडीत बसायचं आणि वाटेनं वाट बघायची माझ्या आईला कधी भेटतो. कधी मी 4 गोष्टी सांगतो माझ्या सुखदुःखाच्या. तेव्हा सासूसमोर घरातल्यांसमोर बोलायची जागरी नव्हती. रस्त्यानं विचारते, दादा आई कशी आहे रे? चांगली आहे. बरी आहे बाई. आणि माहेरचं सगळं ठीक आहे ना? हो सगळं छान आहे. सायंकाळी कुठे पोचतात बहीण भाऊ. ताई आली, भाकर तुकडा ओवाळून तिचं हे करते, अक्षण करते. माय धावत येते, डोळे पाणावलेले. मुलीला बघायचं असते. आता 6 महिन्यापासून मुलगी डोळ्यानं बघितली नाही. आणि आई आली, आया पाय धुतले मुलीचे, अक्षण केलं, भाकर तुकडा ओवाळून फेकला आणि घरामध्ये नेलं. फराळाचं देते, वहिनी गरम जेवायला देते, तिचे डोळे भरून येते. मायले की झोपले, आई सांगते कशी आहे बेटा. ते आईला म्हणते, आई ठीक आहे. सकाळ झाली, आंघोळीला छान कडक पाणी केलं, केसांना तेल लावून दिलं आईनं रात्री, शिकेकाईचं पाणी करायची. आणि आता मुलीची आंघोळ घालायला लागली. पाठीवर वय दिसले माराचे. आईने डोकं धुवून दिलं, गरम पाणी टाकलं डोक्यावर. चांगले केस विस्कटून गेलेले होते, तेल नव्हतं त्या केसाला कितीतरी दिवसापासून. आणि त्या केसांना तेल नाही, काही नाही. आणि अशा वेळेस ती मुलीचे केस वले विंचरून राहिली, गुंतलेले केस काढून राहिली. मुलगी म्हणते, आई काय गं? आई मला उपाशी राहावं लागते गं, जेवण मिळत नाही, असं गरम मिळत नाही तिथे, सगळ्यांचं झाल्यावर मी जेवते. आई एक काम कर ना, मी आता जात नाही तिथे. आई म्हणते, ठीक आहे, तुझी इच्छा नाही ना बेटा, नको जाऊ. आणि मुलीला बघा कशी समजवते आई, ठीक आहे. आई म्हणते, तू जात नाही, मी सांगून देईल नाही जात म्हणून. पण बेटा एक विचारू का? हा विचार. आता बघ तुझी वहिनी, तिला लेकरू होणार आहे. हो. तिच्या जगण्याचा आधार तिचं मूल राहील. हो.
आम्ही आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुझा आधार आम्ही राहू. मग पुढे भाऊ भाऊजाईच्या हाताखाली काम करावं लागेल गं, राहावं लागेल. आता असं कर, तुलाही काहीतरी जगायला आधार लागेल. जशी आता तुझी वहिनी गरोदर आहे, तिला मूल होणार आहे, ती डिलिव्हरीला जाणार आहे आता 9व्या महिन्यात. मग असं कर ना, तू इतक्या वेळेस निघून जा बेटा. मग काही राहील, डिलिव्हरीला येशील त्यात जाऊच नको. ते जे होईल, मुलगा होईल मुलगी होईल त्याचा आधारानं तू जगशील. मुलीला पटलं आईचं म्हणणं, आणि आईचं म्हणणं पटलं. आणि मुलीला घ्यायला आला पती. गेली काही दिवसांतर ते गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवस झाले, डिलिव्हरीला आणलं. डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. आता 6वा महिना झाला, 6वा महिना वाढवला. आता पूर्वीच्या बायांना एवढे आराम नव्हते बाबा, आता सारखे. आता तर पोटात राहते त्यापासून आराम असते. आणि तेव्हा आराम काही होता नाही तेव्हा जीवनात. निरोप आला तालुक्याच्या गावावरून, कधी यायचं घ्यायला सांगा. आई म्हणते असं करा ना हो, निरोप पाठवून द्या, एखादा महिना राहू द्या, थंडी आहे. मुलगी म्हणते तीच जी जात नाही म्हणते दिवाळीत, ती मुलगी म्हणते आई काय हे दुसऱ्याचं धन आहे, हा मुलगा जो आहे हा त्यांचा आहे जबाबदारी, हे कशाला तुझ्याजवळ ठेवतो. याला कमी झालं जास्त झालं त्याची बला त्याच्या घरी जाऊ दे ना. त्यापेक्षा असं करतो आई, मी दिवाळीला येतोच, त्या आधी 4-8 दिवस राहील, मधातीन एखाद्या वेळेस आता जाऊ दे, खूप झाला आराम. आणि तीच मुलगी न जाणारी आईनं केसाच्या गुंता काढता काढता तिला समजवलं, बेटा जगण्याचा आधार म्हणजे मूल. आता तीच मुलगी आईला म्हणते की हे दुसऱ्याची जबाबदारी आहे, मला त्याच्या घरीच जाऊ द्यायच्या मागं. म्हणजे गाईच्या वासराच्या मागं गाय गेली ना, घर बसलं ना. आईनं गुंता केसांच्या काढल्या, पण मनात असलेल्या गाठी सोडवल्या. हेही दिवस निघतात बेटा, जा जा. आणि म्हणून पूर्वीची आई अशी गुंतण काढायची, केसांच्या गुंताबरोबर मनाचीही गुंतण सोडवायची. ती पूर्वीची आई होती. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.